लोकसभा अध्यक्षांविरोधात काँग्रेसनं अविश्वास प्रस्ताव मांडलेला आहे। राहुल गांधींना बोलू दिलं जात नसल्यानं हा आरोप करण्यात आलेला होता आणि त्याच संदर्भात लोकसभा अध्यक्षांविरोधामध्ये अविश्वास ठराव मांडण्यात आलेला आहे। तर राहुल गांधी यांना लोकसभेमध्ये बोलू दिलं जात नाही आहे असा आरोप काँग्रेसच्या खासदारांनी केलेला होता। लोकसभा अध्यक्षांवर हा आरोप करण्यात आलेला होता आणि त्यावरूनच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधामध्ये अविश्वास ठराव आणणार असल्याचं काँग्रेसनं घोषित केलेलं होतं आणि त्यावरूनच हा अविश्वास ठराव मांडण्यात आलेला आहे। राहुल गांधी यांना सभागृहात बोलू दिलं जात नाही असा आरोप या काँग्रेसच्या खासदारांनी केलेला होता। लोकसभा अध्यक्षांविरोधात काँग्रेसनं अविश्वास प्रस्ताव मांडलेला आहे। राहुल गांधींना लोकसभा सभागृहामध्ये बोलू दिलं जात नसल्याचा आरोप या काँग्रेसच्या खासदारांनी केलेला होता आणि त्यावरूनच ओम बिर्लांविरोधात काँग्रेसनं हा अविश्वास ठराव मांडलेला आहे। तर गेल्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षाला सभागृहामध्ये बोलू दिलं जात नाही आहे असा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात होता। विशेषतः काँग्रेसच्या खासदारांकडून हा आरोप केला जात होता। विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांना सभागृहामध्ये बोलू द्यायला हवं होतं, मात्र ओम बिर्ला त्यांना बोलू देत नाहीत असा आरोप करण्यात आला होता। या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्यासोबत आहेत। उर्वशी, लोकसभा अध्यक्ष म्हणजेच ओम बिर्ला यांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं अविश्वास प्रस्ताव मांडलेला आहे, काय अधिकचे अपडेट्स आलेले आहेत समोर? यांच्या विरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस सध्या दिली आहे। हा प्रस्ताव लोकसभा महासचिव कार्यालयात सादर करण्यात आलाय। एकूण आपण बघितलं तर 118 असे खासदार आहेत विरोधकांचे ज्यांचे स्वाक्षरी केले आहेत। हो, नक्कीच उर्वशी, तर जवळपास 118 खासदारांनी या अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली आहे। ओम बिर्लांविरोधात हा अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे। भविष्य के लिए शुभकामनाएं देती है।